नमस्कार आणि रेमनामध्ये परत एकदा खूप स्वागत. आज खूप स्पेशल कविता आहे कारण सुधीर मोघे जे पर्सनली माझ्या खूप जवळचे होते त्यांची कविता आहे. आधार नावाची छोटीशी कविता आहे, तुम्ही प्लीज नक्की वाचा. त्याची सुरुवात अशी आहे की जगण्यासाठी आधाराची खरंच गरज असते का? जगण्यासाठी आधाराची खरंच गरज असते का? आपण ज्याला आधार मानतो तो खरोखर आधार असतो का? असा खूप इंटरेस्टिंग प्रश्न कवितेच्या सुरुवातीलाच विचारलेला आहे. आता आधार हा शब्द नक्कीच सायकोथेरपीमध्ये खूपच महत्त्वाचा आहे. आधार ह्या शब्दाचा जर विचार केला तर मला सायकोलॉजिकली स्पीकिंग दोन भूमिका दिसतात ह्याच्यात. एक कॅटेगरी अशा लोकांची जी सतत कुणाला तरी आधार द्यायला जातात, मग समोरच्या व्यक्तीला ती मदत हवी आहे नको आहे, कशा पद्धतीनं हवी आहे ह्याचा फारसा विचार न करता सततच त्या रेस्क्युअरच्या भूमिकेत आपण जाऊ बघतो. ही एक कॅटेगरी झाली. दुसरी त्याच्या ऑपोजिट की तुमच्या आधाराच्या शिवाय मी काही करूच शकत नाही आहे, ही त्या आधारावरची डिपेंडन्सी की मी काहीच मी हतबल आहे असं ज्याला आपण व्हिक्टिम रोल म्हणतो. नॅचरली दोन्ही खूप प्रॉब्लेमॅटिक आहेत आणि कदाचित थेरपीमधून आपण हे ओळखावं की रेस्क्युअर किंवा व्हिक्टीम होण्याची आपली खरी गरज काय आहे आणि ती गरज जर आपण ओळखली तर कदाचित मिडल ग्राउंडला येऊन आपण गरजेनुसार त्या आधाराची डेफिनेशन बदलत राहू शकू आणि गरजेनुसार ज्याला जसा आधार हवा आहे तो देऊ शकू आणि आपल्याला जेव्हा आधाराची गरज आहे तेव्हा तो मागू देखील शकू, असं ह्या कवितेतून मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं हे सांगा आणि या निमित्तानं सुधीर मोघेंना मोठा नमस्ते आणि फीडबॅक नक्की कळवा. लवकरच भेटूयात. थँक्यू.